हां, हॅलो, हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. बरं सर, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की मान्सून आला म्हणून सांगतात, पण मान्सून दाखल झाला तरी बी त्या भागात पाऊस पडत नाही. असं काय होतंय सर? त्याचं मुख्य कारण असं असतं की मान्सून हे काही पाऊस नाहीये. हं, मान्सून हे वारे आहे. आणि ज्या वाऱ्यांना मान्सून आपण म्हणतो त्याची एक विशिष्ट दिशा ठरलेली आहे, त्याची उंची ठरलेली आहे आणि त्याची गती ठरलेली आहे. हं, आणि ह्या सगळ्या ठरलेल्या बाबींनुसार जेव्हा वाऱ्याचा प्रवाह सुरू होतो, तेव्हा आपण त्याला मान्सूनचे वारे म्हणतो. पण त्या वाऱ्यांमध्ये आर्द्रता असावी लागते. हं, त्यासाठी एक 3 किलोमीटर उंचीवर अ, चक्राकार वारे असावे लागतात. काही ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र हवं असतं. काही ठिकाणी वादळी परिस्थिती प्रणाली विकसित व्हाव्या लागतात हं. आणि त्या प्रणालींच्या माध्यमातून त्या वाऱ्यांमध्ये बाष्प यावं लागतं. तरच पाऊस पडतो. केवळ वारे बऱ्याचदा असं होतं की कमी पावसामानाचं वर्ष असतं, त्या वर्षी केवळ वारे पुढे सरकतात आणि मग भारतीय हवामान खात्याकडून मान्सून आला असं जाहीर केलं जातं. हं. परंतु आपल्याला अनुभव येतो की त्या भागात पाऊस पडत नाही आणि त्याचा पाऊस न पडण्याचं कारण म्हणजे कुठलीही प्रणाली सक्रिय नसते आणि बरोबर. मग प्रणाली सक्रिय नसल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पडत नाही. म्हणजे ती प्रणाली सक्रिय होण्याची वाट आपल्याला बघावी लागते. हं. या बरोबर. त्या काही शास्त्रीय कारण आहेत त्याला. बरोबर आहे सर. बरोबर सर. बरेच म्हणजे अनेक शेतकऱ्याच्या मनात असा प्रश्नच असते की बरेच शेतकरी म्हणतात मान्सून दाखल झाला, मग पाऊस का नाही? बरोबर आहे सर. या चांगल्या प्रश्नाचं तुम्ही शेतकऱ्याला समजेल असं निरसन केलं सर. याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आपले. ओके, धन्यवाद. ठीक आहे.